लोकप्रतिनिधींचा आग्रह होता की नगर रस्त्यावरती आपण काही सिग्नल बंद केलेले आहेत आणि सिग्नल बंद केल्यानंतर त्या ठिकाणी मग यू टर्न्स असेल, पेडेस्ट्रियन क्रॉसिंग असेल, याच्या संदर्भात थोडीशी समस्या निर्माण होत होती. तर यासाठी आपण महानगरपालिकेच्या इंजिनियरसोबत आणि लोकप्रतिनिधींसोबत या ठिकाणी व्हिजिट केली. गेल्या अनेक दिवसापासून महानगरपालिका आणि पोलीस याच्यावरती प्रयत्न करतात. एक चांगला प्लॅनसुद्धा महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यातून सेफ पेडेस्ट्रियन क्रॉसिंग आणि सेफ यू टर्न, स्पीड वाढवणं हा एक उद्देश जरी पूर्तता झाली असली तरी पेडेस्ट्रियन सेफ्टी महत्त्वाची आहे. तर याच्यासाठीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. याबरोबरच नगर रस्त्यावरती अनेक ठिकाणी बॉटलनेक्स आहेत. त्या बॉटलनेक्समुळं अडचणी निर्माण होतात. अनेक ठिकाणी लोक चुकीच्या पद्धतीनं गाड्या पार्किंग करतात, चुकीच्या वेळेला करतात. अगदी सकाळी 6-7ला जरी बघितलं तरी गाड्या पार्क केलेल्या दिसतात. तर अशा काही रस्त्यावरती बॉटलनेक्स तयार झालेले आहेत, ज्याचं कारण पार्किंग आहे. ते बॉटलनेक्ससुद्धा काढणं गरजेचं आहे असं आम्ही व्हिजिटमध्ये पाहिलं. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड आहे परंतु त्याचा वापर होत नाही आहे. काही ठिकाणी अप्रोचिंग रोडवरती विड्थ प्रॉपर न मिळाल्यामुळे सिग्नल्स व्यवस्थित चालत नाही. शास्त्रीनगर चौकामध्ये आता नव्याने फ्लायओव्हर होणार आहे. या सगळ्या गोष्टीचं नियोजन एक कॉरिडॉर डेव्हलपमेंट पद्धतीनं व्हावं हा एक उद्देश आहे. आणि मग आज पाहणी केल्यानंतर महानगरपालिकेकडून त्याच्यावरती पुन्हा प्लॅनमध्ये सुधारणा होऊन नगर रस्त्याचा अंतिम प्लॅन जो काही असेल तो तयार करून त्याचं अंमलबजावणी करणं हा आजच्या व्हिजिटचा उद्देश होता. मला वाटतं या आठवड्यामध्ये थोडे बदल सुरू होतील, कारण या ब्रिजचं काम आता सुरू करणं गरजेचं आहे. त्याचा जो अंडरपास आहे त्या अंडरपाससाठी त्या ठिकाणी रस्ता काही बंद होईल. मला वाटतं या आठवड्यामध्ये काही बदल होतील. नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी. वाहतूक शाखेकडून त्याच्या पद्धतीचं प्रेस नोट दिली जाईल. तर कृपया लक्ष ठेवा. बरोबर आहे, तिथं समस्या खरी आहे. त्या ठिकाणी ती समस्या पाहून त्या ठिकाणी पर्याय कसा करता येईल जेणेकरून सेफ क्रॉसिंग होईल आणि अपघातजन्यसुद्धा परिस्थिती निर्माण होणार नाही आणि नागरिकांची गैरसोय जी होती ती सुद्धा कमी होईल. तर त्या पद्धतीचं नियोजन करण्यात येईल. आपण जर बघितलं असेल शास्त्रीनगरपासून साधारण खराडी जकात नाका जिथंपर्यंत आता वाहतूक कोंडी होती, या मधल्या पॅचमध्ये जवळजवळ वाहतूक कोंडी संपलेली आहे. वाहनाचा स्पीड वाढलेला आहे. फक्त त्या स्पीडमुळं धोकादायक परिस्थिती निर्माण होणं एवढाच उद्देश आहे. परंतु पूर्वी वडगाव शेरी जंक्शन असेल, विमाननगर जंक्शन असेल, टाटा गार्डन असेल, चंदननगर असेल आणि खराडे असेल, इथं मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी व्हायची. मग जे लोक रोज प्रवास करायचे यांना याच्यामुळे खूप त्रास होत होता. इथला प्रवासाचा वेळ आता कमी झालेला आहे, स्पीड वाढलेला आहे. 90% जास्ती लोकांना याचा फायदा झालेला आहे. ज्या काही 5 ते 10% लोकांना याचा दुष्परिणाम होतोय, पण काही पेडेस्ट्रियनला सुद्धा त्रास होतोय. तर याच्या उपाययोजना करणं आता अपघातामध्ये तसा विशेष फरक नाही पडला. काय होतं तर विमाननगर चौकामध्ये जिथं BRT लेन होती, म्हणजे त्याच्या आधीचा पॅच काढला होता BRTचा, तर डाव्या बाजूला बस लागायची आणि मग मध्ये ती BRT लेनमध्ये जायची. त्यामुळे तिथं खूप अपघात झाले काही कालावधीत. हे अपघातामध्ये आता थोडं प्रमाण कमी झालं. म्हणजे स्पीड जरी वाढला असला तरी अपघाताचं प्रमाण तेवढंच आहे की थोडं कमी झालं. माझ्या माहितीप्रमाणे काय आहे, खराडी जकात नाका हा थोडासा अनप्लॅन्ड पद्धतीचा आहे. त्या ठिकाणी येणारे 2 रस्ते आहेत, गुरुविस्तार रोड आहे आणि ग्रँड रोड आहे. तर त्याचं वायडनिंग करणं गरजेचं आहे. तसंच खराडी जकात नाक्यापासून खराडीपर्यंत डाव्या बाजूला सर्व्हिस लेन्स तयार करण्यात आलेले जे वापरामध्ये नाही. तर तिथं जर समतल केलं तर त्याचा निश्चित फायदा होईल. तिथेच काही लँड ॲक्विजिशन PMRDA कडनं करण्यात येते. एक U-टर्न जर त्या ठिकाणी दिला गेला तर खराडी जकात नाक्याचं जॅमिंग जवळजवळ 0वरती येईल आणि मग पुढे मग वाघोलीचं राहणार आहे की वाघोलीलाच वाहतूक कोंडी आहे, तिथं बरंचसं काम करणं गरजेचं आहे. मला वाटतं एक लो कॉस्टमध्ये आपल्याला खराडी जकात नाक्याचं एक सोल्युशन आम्ही महानगरपालिकेला आणि PMRDAला सुचवलेलं आहे. त्याच्यावरती त्यांच्याकडून काम सुरू आहे. सर, रोड क्रॉसिंग म्हणजे पेडेस्ट्रियन सेफ्टीसाठी पुणे महानगरपालिकेकडनं तुमच्या ज्या अपेक्षा आहेत तर त्यांना असं काही डेडलाईन दिली की इथपर्यंत तुम्ही काम ते पूर्ण करा? नाही, असं नाही. बऱ्याचदा प्रकल्प रेंगाळतात आणि यालाच लागून एक प्रश्न सर, की आपण हे करताना U-टर्न प्रायोगिक तत्वावर केलं होतं, तर कायमस्वरूपी आपण कधी करणार आहोत आणि कधीपर्यंत पूर्ण होईल? हे सगळं याचं इन्फ्रास्ट्रक्चर जागेवरती येणं गरजेचं आहे. हे फायनल तर करतोयच आहे आपण, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर येणं गरजेचं आहे. आपण सेफ पेडेस्ट्रियन क्रॉसिंग्समध्ये त्यामध्ये पेडेस्ट्रियन रिफ्युजेस असतील,
पेडेस्ट्रियन्सला क्रॉसिंग करत असताना वाहनांचा स्पीड कसा कमी होईल, पेडेस्ट्रियन सिग्नल असतील, या सगळ्या गोष्टीचा याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. आणि मग हा प्लॅन एक्झिक्यूट झाल्यानंतर रस्त्याची सेफ्टी वाढेल, पेडेस्ट्रियनची सेफ्टी वाढेल, युटर्न सेफ होतील आणि वाहतुकीला जो चॅनलाइज पद्धतीनं चालायला पाहिजे त्या पद्धतीनं चालेल. आणि अर्थातच याच्यामुळे ऑलरेडी वाहतूक कोंडी कमी झालेली आहे. हेच पॅटर्न दुसऱ्या ठिकाणी वापरता येईल का याचाही विचार करता येईल. सर्व्हिस रोड आहे त्याचं ते मधला जो डिवायडर आहे सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्ता तो काढून तो लेवल करून तो रस्ता पूर्ण करणे. त्यानंतर आता एलिव्हेटेड पुलाचं काम जे हयात हॉटेल ते रांजणगाव हे होणार आहे. त्याचं गडकरी साहेबांशी आत्तापर्यंत मी 6 वेळा पाठपुरावा केला आहे आणि अधिकाऱ्यांचं बी मुंबईला MSIDCशी माझा संपर्क सारखा चालू आहे. मी त्यांच्याकडे सुद्धा 3 वेळा भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की आणि गडकरी साहेबांनी मागच्या 10-15 दिवसापूर्वी सांगितलं की याचं भूमिपूजन आपण येणाऱ्या काही दिवसामध्येच करणार आहोत. मग त्याचं भूमिपूजन नेमकं कधी होणार मला सांगता येणार नाही, परंतु त्यांनी सांगितले येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये याचं भूमिपूजन होऊन जाईल आणि ते काम सुरू होईल. ते रांजणगावपर्यंत एलिव्हेटेड आणि त्याच्यामध्येच मेट्रोचीही बोलणं झालेलं आहे आणि मेट्रो त्याचे पैसे जे आहेत त्यांचे मध्ये पिलर उभे करायचे त्याचे पैसे देऊन मेट्रोसुद्धा पुढं हद्दीपर्यंत आत्ता आणि नंतर शिक्रापूर आणि नंतर रांजणगावपर्यंत मेट्रो घेऊन जायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आता नगर रस्ता पाहणीमध्ये अनेक ठिकाणी न्यायालयीन खटल्यामुळं रोड वाइंडिंग पेंडिंग असल्याचं जाणवतंय. तर त्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत बोलून कम्पेन्सेशन हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की मोबदला द्यायला महापालिका बजेट नाही असं म्हणतात, त्यामुळं रेंगाळलंय. तर त्यासाठी आयुक्तांकडे काय पाठपुरावा? महापालिका आयुक्तांशी चर्चा करून ज्या ज्या ठिकाणी काही जागा ताब्यात घ्यायच्या त्या जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आणि ज्या ज्या काही केसेस असतील त्या केसेस सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी लिगलचा आणि संबंधित अधिकारी आणि आयुक्तांची मीटिंग लवकरात लवकर आयोजित करून नगर रोडचं रुंदीकरण हे व्यवस्थित झालं पाहिजे आणि सर्व जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी जे जे रस्ते अर्धवट आहेत ते पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नवीन एअरपोर्ट रोडवरचा जो घराचा विषय आहे त्याच्यावरती काय सांगाल आपण? एअरपोर्ट रोडचं रुंदीकरण सुद्धा येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये सुरू होईल. त्याचं कारण त्याचा DPR तयार झालेला आहे. येणाऱ्या या महिन्याभरामध्ये तो DPR पूर्ण करून तेही काम लवकरात लवकर 100 फुटी रस्त्याचं सुरू होईल. ओके.